यामध्ये भाव व्यक्त होतात, सुदामाजींचे भाव। काल सांगितलं, आपण काल पाहिलं की भगवान श्रीकृष्ण सांदीपनी गुरुकुलात राहिले किती दिवस? 64 दिवस। आणि 64 दिवसात 64 कला त्यांनी शिकल्या। आणि त्याच गुरुकुलामध्ये उज्जैनमध्ये त्यांची मैत्री झाली पोरबंदरला राहणाऱ्या एका गरीब मित्राशी। त्याचं नाव होतं सुदामा। जर तुमची मैत्री झाली तर तुम्ही हे नाहीत पाहत की तो गरीब आहे का श्रीमंत आहे। ज्याची पक्की मैत्री असेल तो हे नाही पाहत की गरीब आहे का श्रीमंत। भगवान श्रीकृष्णाची मैत्री झाली होती सुदामासोबत। एक दिवस काय झालं, गुरुकुलात शिकत असताना गुरु मातेनी आज्ञा दिली की वनात जाऊन लाकड तोडून आणा। भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाजी दोघेही लाकड तोडण्यासाठी गेले। पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण जात होते तेव्हा गुरु मातेने मागून सुदामाजींना बोलवलं आणि सांगितलं, सुदामा ही काही चणे देते, तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दोघे मिळून खावा। भगवान श्रीकृष्णासोबत सुदामाजी जातात आणि सुदामाजी सांगत नाहीत की गुरु मातेने आपल्याला चणे खायला दिलेत। ते तसेच पोटली बांधून आपल्या जवळ ठेवतात। आणि ज्यावेळी सुदामाजींना भूक लागते, इतके जोराची भूक लागते की ते सगळे चणे ते एकटेच खाऊन टाकतात आणि खोटं बोलतात की काहीच दिलं नव्हतं। खोटं बोलले देवाशी। म्हणून देवाने श्राप नाही दिला, परंतु नियतीचा फेरा नाही चुकला। त्याचा परिणाम म्हणून सुदामाजींना दरिद्रता भोगावी लागली। एवढी दरिद्रता म्हणजे गरिबी। सुदामाजींच्या घरी एवढी गरिबी होती की जर आज संध्याकाळी खाल्लं तर ते उद्यासाठी विचार करत होते। 2-2 दिवस कधी खायला भेटत नव्हतं। त्यांची एक पत्नी होती जिचं नाव होतं सुशीला। त्यांना मुलं होती, 4 मुलं। परिवार चालवायचा होता। ते भिक्षा मागायचे आणि जेवढं भिक्षेमध्ये मिळेल तेवढंच खायचे, तेवढंच ग्रहण करायचे। घरात कधी नसायचं। मुलं म्हणायचे, आई भूक लागली, परंतु आई म्हणायची ते भिक्षा मागायला गेले, ज्यावेळेस भिक्षा मिळेल त्याच वेळेस। एक दिवस काय झालं, सुशीला आपल्या झोपडीच्या दारासमोर उभारली होती। झोपडी समोर उभारली होती। तेवढ्या वेळात काय झालं, तिथून काही संत जातात आणि संत म्हणतात, कृष्णस्य आसीत सखा कश्चित ब्रह्मणो ब्रह्मवित्तम विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय। संत म्हणतात की ही तर सुशीला आहे, द्वारिकाधीश भगवंताच्या मित्राची बायको, मित्र सुदामा त्यांची पत्नी आहे आणि एवढी गरिबी असं कसं काय होऊ शकतं। आणि असं म्हणत म्हणत संत पुढे जाऊ लागले। सुशीलाला काही कळालं नाही। पती घरी आले। सुदामाजी आल्यावरती सुशीला म्हणते की हे स्वामी, मी काही संतांना म्हणताना ऐकलं की साक्षात द्वारिकाधीश तुमचे मित्र होते, काय हे खरंय? सुदामाजींना लगेच लक्षात आलं, हो, द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण
ते तर माझे मित्र होते. सुशीला म्हणते मग आपल्याकडे एवढी गरिबी होती आहे तर तुम्ही भगवान श्रीकृष्णालाच जाऊन मित्रालाच जाऊन का बरं काही मागत नाही. सुदामाजी म्हणतात कसं जायचं, मित्राच्या घरी जाताना काहीतरी घेऊन जायचं असतं, आपल्याकडे तर काहीच नाहीये, काय घेऊन जाऊ. त्यावेळेस रडत रडत सुशीला घरात जाते आणि एका भांड्यामध्ये थोडेसे तांदळाचे कण असतात, त्याला एका पोटलीमध्ये बांधते. पोटलीसाठी एखादा चांगला कपडा सुद्धा नव्हता, आपलं पदर पाडला आणि त्या पदरामध्ये तांदूळ ती ठेवले आणि ते सुदामाजींकडे दिले. बघा आपल्याकडे तर काहीच गरिबी नाहीये, परंतु तरी सुद्धा आपण रडतो. आपल्याकडे श्रीमंती जरी असली, पैसे जरी असले तरी सुद्धा आपल्या रडतो. आपण का रडतो, मला एवढेच भेटले, अजून भेटायला पाहिजे होते. आज सगळे रडतायत, परंतु सुदामाजी त्यांनी एवढी गरिबी पाहिली आणि त्यांची पत्नी म्हणते की हे स्वामी, आता तुम्हाला द्वारिकेला जायला पाहिजे, तुम्ही द्वारिकेला जावा. द्वारिका जाओ जी द्वारिका जाओ, आठहूं याम यही हठ ठानी है, जात ही देही लड़ाई लड़ा भरी, तेरे ही ये में यही समानी है, जापे दरिद्र ललाट लिख्यो, तो काहू पे मिटी न जाई अटानी है, कहाँ ते अटारी अटावी दीदीनी, जो बस टूटी सी एक छानी. सुदामाजींची पत्नी रडून म्हणते की द्वारिकेला जावा आणि भगवान श्रीकृष्ण तुमच्या मित्राला मदत मागा. आणि माझा एक संदेशा भगवान श्रीकृष्णाला द्या. कुठला संदेशा? एक माह दो पक्ष में. सुशीला म्हणते की माझा भगवान श्रीकृष्णाला संदेश द्या. एक माह दो पक्ष में दो एकादशी हुए, पर मेरे घर गोपाल जी नित्य एकादशी हुए, पर मेरे घर गोपाल जी नित्य एकादशी होय. एक महिन्यात 2 पक्ष असतात, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष. त्यामध्ये एका महिन्यात 2 एकादशी असतात आणि सगळे एकादशीचं व्रत निरंकार राहून, फलाहार राहून करतात. परंतु माझ्या जीवनात पूर्ण महिनाभर सुद्धा एकादशी व्रत. जर आज खाल्लं तर उद्याचा विचार करावा लागतो. 2-2, 3-3 दिवस जेवायला भेटत नाही. भेटलं तर थोडस. आणि आपल्याला कसं, जरा जरी भाजीमध्ये काही चव नसली लगेच आपण ओरडतो. थोडा जरी स्वाद बिघडला,
जर आपल्याला काही पाहिजे असेल भेटले नाही लगेच आपण रडतो, चिडतो. ज्याला 2-2, 3-3 दिवस भेटत नाही त्याचा विचार करा. एक संत जी म्हणायचे कथेमधून की तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल ना तर एक काम करा, दिवाळीमध्ये भले तुम्ही चांगले वस्त्र घातले नाहीत, नवीन कपडे घेतले नाही, पण एकदा आपल्या शेजारच्या गरीबा राहणाऱ्याला त्याच्या घरी तेल आहे का नाही, काय संपलंय काय नाही, त्याला किराणा घेऊन द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला देव भेटेल. ती जे तुम्हाला आशीर्वाद देतात त्याच्यामध्ये तुम्हाला देव भेटेल. गरीब अशी परिस्थिती आहे, गरिबी की जिला चांगलं म्हणावं का वाईट कळत नाही. कारण गरीब परिस्थिती अशी आहे की जी माणसाला परिपक्व बनवते, माणसाला सगळं काही शिकवते. सुदामाजी ते थोडेसे चावल घेऊन द्वारकेकडे निघाले. पायात चप्पल सुद्धा नव्हती, पायात काटे टोचले, पण त्यांना जाणवलं नाही मला माझ्या कन्हैयाला भेटायचंय, माझ्या लहानपणीच्या मित्राला. आम्ही खेळत होतो त्या माझ्या कन्हैयाला मला भेटायला जायचंय. त्यांच्या डोळ्यात फक्त एकच होती आशा, मला भगवंताला भेटायचंय. त्यांच्या पायात काटा घुसला सुद्धा त्यांना कळत नव्हता. चालत चालत ते आले, साक्षात भगवंतानी त्यांना नदी पार करवली. श्री सुदामाजी ते तुटके मुटके चावल घेऊन आले, द्वारकेमध्ये आले आणि विचारू लागले कन्हैया कुठे राहतो. काय विचारू लागले? कन्हैया कुठे राहतो. परंतु द्वारिकातल्या सगळ्या लोकांना कन्हैया म्हणजे कोणते माहित नव्हतं. त्यांना माहित होते की हे द्वारिकाधीश भगवान आहेत. त्यामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती होता, त्याला कळालं. ते म्हणाले द्वारकाधीश भगवंताचा महल तिकडल्या बाजूला. सुदामाजी चालत 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 आले. खूप मोठा महल होता सोन्याचा. त्यामध्ये प्रवेश करू लागले, पण तेवढ्या वेळात काय होतं, तिथल्या द्वारपाल तो रोखतो, अडवतो. ए कोण आहेस तू, कुठे चालला? सुदामाजी म्हणतात अरे तुमचा जो राजा आहे ना तो माझा लहानपणीचा मित्र आहे. तर ते त्याची मजाक उडवतात द्वारपाळ आणि म्हणतात की ते आमचे द्वारिकाधीश भगवान आहेत. आणि धक्का देतात. त्या द्वारपालांनी जोरात सुदामाजींना धक्का दिला. सुदामाजी पडले आणि रडत रडत म्हणू लागले, शीश पगान जगातन पे तन पाई उपासन को नहीं सामा. धोती फटी सिलटी लूपटी तन पाई उपासन को नहीं सामा. द्वार खड्यो द्विज दुर्बल एक रयो चकी धाव सुधा अभिरामा. पूछत दीन दयाल को नाम बतावत आपनो नाम सुधामा.
बतावत आपनो नाम सुदामा। अरे एकदा जाऊन सांगा माझ्या कन्हैयाला की त्याचा मित्र आलाय सुदामा. तो द्वारपाळ, त्याला थोडीशी दया येते आणि तो द्वारपाळ जाऊन भगवान श्री कृष्णाला सांगतो की हे प्रभू, तुम्हाला भेटण्यासाठी कोणतरी आलंय. आणि तो म्हणतोय द्वारिकाधीश भगवंताचा मित्र आहे. कोण आहे? सुदामा. जसं सुदामाचं नाव ऐकलं तसं भगवंत साक्षात भगवान श्रीकृष्ण पळाले. एवढ्या जोरात पळाले आणि पळत पळत पाहिलं सुदामा. पळत पळत गेले आणि मिठी मारली. दोघेही रडू लागले. साक्षात भगवंत रडतात.